विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 रचना समजावून सांगितलेल्या आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या 4 रचना, प्रकरण क्रमांक 3 भौमितिक रचना, याच्यामधल्या पुढच्या 4 रचना मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्याच्यापैकी आता पहिली रचना बघा. तुम्हाला ए बी या रेषेस लंबदुभाजक काढायचा आहे जेव्हा दिलेला बिंदू रेषेच्या मध्यावर असतो. रचनेचं नाव लक्षात घ्या. ए बी या रेषेस पी बिंदूतून लंब काढा जेव्हा दिलेला बिंदू रेषेच्या मध्यावर असतो. काय करायचं, एक रेषा काढून घ्यायची आणि त्याच्या मध्यावर हा बिंदू घ्यायचा, पी बिंदू. रेषा तुम्ही कितीही लांबीची घेऊ शकता, फक्त पी बिंदू घेताना त्याच्या मध्यावर घ्यायचा. आता काय करायचं, कंपासचं टोक पी बिंदूत ठेवायचं. बघा, कंपासमध्ये एक विशिष्ट अंतर घ्यायचं, अंदाजे इकडच्या बाजूला एक कंस करायचा, इकडच्या बाजूला एक कंस करायचा, अंतर बदलायचं नाही. आता जे कंस केले ह्या बिंदूत कंपासचं टोक ठेवा, अंतर वाढवून घ्या. आता कंपासमधलं पहिलं जे अंतर मी घेतलं होतं त्याच्यापेक्षा अंतर आता वाढवून घेतलं. वरच्या बाजूला एक कंस केला, परत कंपासचं टोक आता या कंसात ठेवा, या बिंदूत, आणि पुन्हा हा दुसरा कंस करा. हा जो छेदन बिंदू आला याला क्यू नाव द्या, आणि हा क्यू आणि पी जोडा. हा झाला ए बी रेषेस पी बिंदूतून लंब. रचना परत बघा. पी बिंदूत एक रेषा काढून घ्या, त्याच्या मध्यावर पी बिंदू घ्या, कंपासचं टोक पी बिंदूत ठेवा, एक अंतर घ्या अंदाजे, इकडे कंस करा, इकडे कंस करा. आता कंपासचं टोक ह्या बिंदूत ठेवा, समजा त्याला आपण नाव देऊ सी आणि डी. कंपासचं टोक सी बिंदूत ठेवा, कंपासमधलं अंतर वाढवून घ्या. आता पहिलं जे अंतर घेतलं त्यापेक्षा जास्त. हा एक कंस करा सी बिंदूत ठेवून, परत डी बिंदूत कंपासचं टोक ठेवा, हा कंस करा, छेदन बिंदू आणि पी जोडा. हा झाला ए बी रेषेस पी बिंदूतून लंब जेव्हा दिलेला बिंदू रेषेच्या मध्यावर असतो. आता पुढची रचना बघा. ए बी रेषेस पी बिंदूतून लंब काढायचा आहे, पण जेव्हा दिलेला बिंदू रेषेच्या मध्यापासून बाजूला असतो. आता बघा, ही रेषा समजा मी 9 सेंटीमीटर लांबीची काढलेली, बघा 9, पण हा जो बिंदू घेतला आहे मी, हा 6 सेंटीमीटरवर घेतला आहे. ए पासून 6 सेंटीमीटर, म्हणजे रेषेच्या मध्यापासून बाजूला. कंपासचं टोक काय करायचं, आता पी बिंदूत ठेवायचं, एक अंतर घ्यायचं, विशिष्ट अंतर, अंदाजे. हा कंस करायचा मोठा, अंतर बदलायचं नाही. समजा याला नाव दिलं आपण सी. आता कंपासचं टोक सी बिंदूत ठेवायचं, हा एक कंस करायचा, त्याला समजा मी नाव दिलं डी. आता कंपासचं टोक डी बिंदूत ठेवायचं, हा कंस करायचा, याला समजा नाव दिलं मी ई. बघा, कंपासचं टोक बी बिंदूत ठेवलं, एक मोठा कंस केला, याला आपण नाव दिलं सी. आता कंपासचं टोक सी बिंदूत ठेवलं, त्याच अंतराने हा कंस केला, त्याला नाव दिलं डी. डी बिंदूत कंपासचं टोक ठेवलं, हा कंस केला, त्याला नाव दिलं ई. आता काय करायचं, ई बिंदूत कंपासचं टोक ठेवायचं, वरच्या बाजूला कंस करायचा, ई बिंदूतून वरच्या बाजूस, आणि परत आता डी बिंदूत ठेवायचं, आणि डी बिंदूतून हा दुसरा कंस करायचा, ई बिंदूतून हा कंस, डी बिंदूतून हा कंस. आणि काय करायचं, समजा याला नाव दिलं आता क्यू, परत हा पी आणि क्यू जोडायचा. हा झाला ए बी रेषेस पी बिंदूतून लंब जेव्हा दिलेला बिंदू रेषेच्या मध्यापासून बाजूला असतो. आता तिसरी रचना बघा. ए बी रेषेस पी बिंदूतून लंब काढा जेव्हा दिलेला पी बिंदू रेषेच्या मध्यापासून बाजूला असतो आणि रेषेवर पण नसतो. म्हणजे हा बिंदू तो पी घेतलेला आहे, हा रेषेवर नाही, रेषेपासून कुठं आहे तो, बाजूला. बघा, इथं घेतलेला आहे, बाजूला. काय करायचं, कंपासचं टोक बी बिंदूत ठेवायचं, अंतर घ्यायचं पी इतकं, हा पॉईंट तुम्ही घेतलेला आहे, बघा पी, हा पॉईंट पी.
आणि ह्या अंतराने हा कंस करायचा वरती खाली असा पूर्ण. बी बिंदूत कंपासचं टोक ठेवलं, अंतर घेतलं पी बिंदू इतकं आणि हा कंस केला. आता कंपासचं टोक ए बिंदूत ठेवायचं, परत अंतर घ्यायचं पी इतकं, हा पी, आणि हे अंतर घेऊन ए बिंदूत ठेवलं, अंतर घेतलं पी इतकं, बरोबर पॉईंट घ्यायचा. चुकला होता म्हणून मी खोडला बघा पीपर्यंत, आणि हा कंस करायचा. त्या पॉईंटमधूनच कंस आला पाहिजे बरोबर. पी हा कंस करायचा बघा. बी बिंदूत ठेवून अंतर घेतलं पी इतकं, हा कंस केला. परत अंतर कंपासचं टोक ए बिंदूत ठेवलं, अंतर घेतलं, हा पॉईंट पी, हा कंस केला. याला नाव दिलं मी क्यू. आणि हे पी क्यू इथं रेषेने जोडले. हे तुम्ही इथपर्यंत जोडू शकता, फक्त इथपर्यंत. हा झाला ए बी रेषेत दिलेल्या पी बिंदूतून लंब. ही रेषा खाली नाही काढली तरी चालेल, फक्त पट्टी जुळवताना पी आणि क्यूला जुळवायची रेषा फक्त ए बी रेषेपर्यंत काढायची. हा झाला ए बी रेषेस पी बिंदूतून लंब जेव्हा दिलेला बिंदू रेषेपासून बाजूला असतो. त्याच्यानंतर पुढची रचना, तुम्हाला दिलेल्या मापाची बहुभुजाकृती काढायची. म्हणजे तुम्हाला चौकोन, पंचकोन, षटकोन नावं तुम्ही ऐकले असतील. तर तुम्हाला इथं काढायचं आहे समजा 50 mm बाजूचा पंचकोन. मग काय करायचं, एक रेषा काढायची, तिचं माप घ्यायचं 50. प्रश्नात जितकी दिलेली असेल त्या मापाची रेषा काढायची. त्याच्यानंतर कोन मापकाने कोन करायचा. ए बिंदूत कंपास कोन मापक ठेवा आणि उजव्या बाजूने कोन मोजा. पंचकोनासाठी जो कोन आपल्याला करावा लागतो तो आहे 108 अंश. ए बिंदूत ठेवलं, हा 100 अंश आहे बघा. इथं 0, 10, 20, 30 असं 90, 100. 108 म्हणजे 110ला 2 रेषा कमी, हा बिंदू आला. इथून रेषा काढून घ्यायची. ए पासून हा जो कोन तुम्ही केला, ही रेषा काढली. आता परत बी बिंदूत कंपासचं टोक ठेवा, इकडून कोन मोजा. आता 0 बघा, 90, 100, 110. 110ला 2 रेषा कमी. पंचकोनाचा आंतरकोन 108 अंशाचा असतो, म्हणून आपण अंतर घेतलं, कोन मापकाने कोन केला 108 अंश. झालं. दोन्ही बाजूला तुम्ही कोन केले. हा जो कोन आहे हा आहे 108 अंश, हा पण कोन आहे 108 अंश. आता काय करायचं, कंपासमध्ये हे अंतर घ्यायचं ए बी, आणि काय करायचं, बी बिंदूपासून जी रेषा काढली त्या रेषेवर हा कंस करायचा. परत ए बिंदूत कंपासचं टोक ठेवायचं, या रेषेवर कंस करून घ्यायचा. समजा तुम्ही याला नाव दिलं सी आणि याला दिलं ई. आता काय करायचं, ई बिंदूत कंपासचं टोक ठेवायचं, हा वरती कंस करायचा. परत सी बिंदूत कंपासचं टोक ठेवायचा, हा कंस करायचा, आणि याला नाव दिलं तुम्ही डी. हा जो छेदनबिंदू आला आणि हा या रेषेवरला ई आणि ह्या रेषेवरला सी, हे पट्टीने जोडायचे. बघा, हा झाला 50 mm बाजूचा नियमित पंचकोन. बघा, रचना परत सांगतो तुम्हाला. रेषा काढून घ्यायची ए बी 50 mm मापाची. कोन मापक ठेवा, कोन मापकाने इकडून कोन मोजा 108 अंश. परत कोन मापक बी बिंदूत ठेवा. आता इकडून कोन मोजा 108 अंश. बघा, 110ला 2 रेषा कमी. कंपासमध्ये हे अंतर घ्या ए बी, हे अंतर ए बिंदूपासून या रेषेवर टाका, बी बिंदूपासून या रेषेवर टाका. याला आपण ई नाव दिलं. इथं ईमध्ये कंपासचं टोक ठेवा, हा कंस करा. सीमध्ये कंपासचं टोक ठेवा, हा कंस करा. आलेला छेदनबिंदू आणि हे पॉईंट याप्रमाणे जोडा. हा झाला 50 mm बाजूचा नियमित पंचकोन. आता पुढची रचना बघायची आपल्याला.
काटकोनाचे 3 समान भाग करा. त्याच्याकरता काय करायचं, एक काटकोन आधी काढून घ्यायचा. समजा तुम्ही एक आडवी रेषा काढली, ह्या बिंदूतून समजा इथं बिंदू घेतला, इथं 90 अंशाचा कोन करून घ्यायचा. एक रेषा तुम्ही काढली, बघा ही रेषा तुम्ही काढून घेतली आडवी, तिथे हा बिंदू घेतला, कोनमापक इथे ठेवा, 90 अंशाचा कोन घ्या, कारण आपल्या रचनेचं नाव आहे काटकोनाचे 3 समान भाग करणे. रेषा काढून घ्या. ही रेषा काढली. हा जो आता झाला, समजा याला नाव दिलं आपण ABC. हा काटकोन ABC तयार झाला. इथं कोन ABC, या बी कोणाचं माप किती आहे, 90 अंश. आता काय करायचं, कंपासचं टोक बी बिंदूत ठेवायचं, अंतर घ्यायचं इकडं निम्म्यापेक्षा जास्त BC रेषेच्या, हा कंस करायचा असा. आता अंतर बदलायचं नाही. कंपासचं टोक समजा याला आपण नाव दिलं D, याला दिलं E. आता कंपासचं टोक D बिंदूत ठेवायचं, इथे एक कंस करायचा. कंपासचं टोक E बिंदूत ठेवायचं, हा कंस करायचा. आणि समजा याला नाव दिलं आपण F आणि G. हे पॉईंट मार्क करायचे. हा कंस एकमेकांना जिथं छेदतात तो हा E बिंदू, हा G बिंदू. आणि काय करायचं, हे बिंदू बरोबर B बिंदूत जोडायचे. इथं झाले काटकोनाचे 3 समान भाग. तुम्ही जर हे कोन मोजले तर बरोबर 30-30 अंश येतील. बघा हा 90, इथं 60 आला, इथं 30 आला, म्हणजे 30, 60, 90. काटकोनाचे किती भाग झाले, 3 समान भाग. आता पुढची रचना तुम्हाला बघायची. ही झाली काटकोनाचे 3 समान भाग करणे. आता पुढची बघा, 60 mm बाजूचा तुम्हाला षटकोन काढायचा आहे. जसं पंचकोन काढला तसा षटकोन कसा काढायचा बघून घ्या. समजा 50 mm बाजूचा षटकोन काढा, असा तुम्हाला प्रश्न आहे. मग इथं माप घ्यायचं 50. ही 50ची रेषा घेतली. थोडी अस्पष्ट रेषा इकडे बाजूला काढतो मी, आपल्याला एवढ्याच रेषेचं काम आहे. आता काय करायचं, A बिंदूत कोनमापक ठेवायचं. आता इकडून कोन मोजायचा. कोन घ्यायचा 120 अंश. षटकोनाचा आंतरकोन 120 अंशाचा असतो, म्हणून इकडून कोन मोजला आपण आणि कोन घेतला 120 अंश. रेषा काढली. आता B बिंदूत कंपासचं टोक कोनमापक ठेवा. इकडून कोन मोजा. आता डाव्या बाजूनी कोन घ्यायचा 120 अंश. परत रेषा काढून घ्या. काय करायचं, आता हे जे अंतर तुम्ही घेतलंय ते कंपासमध्ये घ्यायचं 50. ते ह्या रेषेवर टाका. परत इथे ठेवा, या रेषेवर टाका. आता पुढे बघा. आता फक्त कोनमापक ठेवणं फार इथं महत्त्वाचं आहे. कसं ठेवायचं, कुठं. समजा याला आपण नाव दिलं C, याला नाव दिलं D. आता कोनमापक असं ठेवा. ही रेषा तिरपी आली ना, त्याला जुळवा बरोबर D बिंदूत हा पॉईंट आला पाहिजे, क्रॉसिंग पॉईंट. आणि परत 120 मोजा. हे बघा 0, 10, 20, 90, 100, 110, 120. हे बघा 120 हा पॉईंट घ्या, 120. परत ही रेषा काढा. परत कोनमापक इकडं ठेवा. इकडं कोन केला तसंच इकडून C बिंदूत कोनमापक ठेवा. आता बघा 0, 10, 20, 90, 100, 110, 120 हा कोन करा. परत रेषा काढा. परत तुम्ही जे अंतर कंपासमध्ये घेतलंय 50, ते या C बिंदूपासून ह्या रेषेवर टाका. परत तुम्ही या D बिंदूपासून ते कंपासमध्ये घेतलेलं अंतर ह्या रेषेवर टाका. आणि हे जे 2 पॉईंट आले, हा कंस हे जोडा. बघा हे जर माप तुम्ही बघितलं तर बरोबर 5 येईल. ते बघा इथं बरोबर 5 सेंटीमीटर आलं ते अंतर, 5. या सगळ्या बाजू किती आहे, 5 सेंटीमीटर, 50 mm. समजा याला नाव दिलं आपण E आणि F. हा झाला ABCD
ABCFED DA हा षटकोन किती अंशाचा कोन केलेला आहे? 120 अंश. परत सांगतो हां, रेषा काढायची AB 50ची, कोनमापक या बिंदूत ठेवा A बिंदूत, इकडून कोन मोजा, कोन घ्या 120 अंश. शून्य कुठं आहे ते बघायचं, 0, 10, 20 आतल्या बाजूनी कोन येईल इथं, हे 120. परत B बिंदूत ठेवा, इकडून कोन मोजा आता 120. कंपासमध्ये अंतर घ्या, ते AB हे अंतर कंपासमध्ये घ्यायचं, या रेषेवर टाकायचं, या रेषेवर टाकायचं. याला आपण D नाव दिलं, याला C दिलं. आता पुन्हा कंपास कोनमापक D बिंदूत ठेवा. आता इकडून कोन मोजा, कोन घ्या 120 अंश, हा 120 इथं आला. तसंच इकडं कोनमापक या बिंदूत ठेवा, इकडून कोन मोजा, 0 बघा, 90, 100, 110, 120. या रेषा काढून घ्या, या रेषा काढा आणि पुन्हा तुम्ही जे माप घेतलेलं आहे ते C बिंदूपासून या रेषेवर टाका, D बिंदूपासून या रेषेवर टाका, आलेले छेदनबिंदू जोडा आणि जो भाग नको आहे तो खोडून टाका. याच्या रचनेसाठी तुम्ही कंस काढले ते खोडायचे नाही. हा झाला 50 mm बाजूचा नियमित षटकोन. ठीक आहे, 5 रचना तुम्हाला याच्यामध्ये मी समजून सांगितल्या आहे. या ठिकाणी ह्या रचना तुम्ही जसा वहीमध्ये मी आता फोटोकॉपी पाठवणार आहे, रचना काढल्यानंतर त्याच रचनेची कृती त्या ठिकाणी आली पाहिजे. आणि वहीमध्ये जे नावं दिलेले तुम्हाला मी जी फोटोकॉपी पाठवणार आहे ते नावच त्याच्यामध्ये द्यायचे. इथं आता व्हिडिओ काढताना कदाचित हे नावं पॉईंट वेगळे असू शकतात, परंतु वहीमध्ये जे नावं दिलेले ज्या पॉईंटला मी, त्याप्रमाणे नावं द्यायचे आणि त्याप्रमाणे ती कृती तुमच्या वहीमध्ये लिहून टाकायची. ओके, चला, हे प्रकरण इथं संपणार आहे आपलं 3रं. याच्यानंतर 4थं प्रकरण आपलं सुरू होणार आहे अक्षरलेखन. पुढच्या आठवड्यामध्ये ते प्रकरण तुम्हाला शिकवलं जाईल.